हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं मनापासून स्वागत. तर जे विद्यार्थी पुढील सेट परीक्षा 2024 करता प्रिपरेशन करत आहे त्यांच्याकरता आज मी एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आणलेला आहे. जसं की तुम्हाला माहीतच आहे की 7 एप्रिल सेट विभागाने ही डेट जी आहे ती जाहीर करून दिलेली आहे तुमच्या एक्झामसाठी. आणि 12 जानेवारीपासून तुमचे एक्झाम फॉर्म्स ही रिलीज झालेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास करून हे डिस्कस करणार आहे की पेपर 1मध्ये 80+ मार्क्स मिळवणे खरोखरच शक्य आहे का. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या गोष्टीवर हे असतं, संदेह असतो की 80+ मार्क्स मिळवणे पेपर 1मध्ये हे शक्य आहे का. का बरं? कारण पेपर 1 थोडासा न्यू असतो आणि त्याच्याशी ते परिचित नसतात. पण आज मी तुम्हाला काही स्मार्ट ट्रिक्स आणि टिप्स सांगणार आहे. तर ज्याच्या माध्यमातून तुम्ही आपल्या एक्झाममध्ये निश्चितच पेपर 1मध्ये 80+ मार्क्स मिळवू शकाल. सो त्याच्या आधी तुमच्याकरता एक रिमाइंडर आहे की यू आर लेफ्ट विथ 82 डेज ओनली. फक्त 82 दिवस आपल्याला बाकी आहे. तर आपलं प्रिपरेशन फुल फोकस्ड राहून केलं पाहिजे. ओके, सो लेट्स बिगिन विथ द व्हिडिओ. तर इथे तुम्हाला सांगतो की सगळ्यात पहिले आपल्याला एक्झाम स्ट्रक्चरला समजणं अत्यंत आवश्यक आहे. एक्झाम स्ट्रक्चरमध्ये जसं की तुम्हाला 2 पेपर आहे हे तर माहीतच असेल. पेपर 1 काय? पेपर 1 कॉमन पेपर आहे, जनरल पेपर आहे, ज्याच्यात 50 प्रश्न आहे आणि 100 मार्काचा हा पेपर असतो. याच्यात तुम्हाला वेळही कमी मिळतो, दॅट इज ओनली 1 तास. फक्त 1 तास इथे दिला जातो. पेपर 2ची जर गोष्ट करता तर पेपर 2 तुमचा जो पण PGचा सब्जेक्ट असतो त्याच्यावर हा आधारित असतो. याच्यात जवळजवळ 100 प्रश्न असतात आणि 100 प्रश्न, प्रत्येक प्रश्न 2 मार्काचा मिळून हा 200 मार्काचा पेपर असतो. आणि याच्याकरता तुम्हाला 2 तासाचा वेळ जो आहे तो सेट विभाग देतो. असे करून टोटल 3 तासाचा पेपर असतो आणि 300 मार्काचा हा पेपर असतो. इकडचे 100 आणि इकडचे 200 धरून. ओके, सो हे तर आपलं एक्झाम स्ट्रक्चरच असतं. आता सगळ्यात पहिले तर हे समजून घ्या की पेपर 1ला इतकं महत्त्व का दिलं जात आहे. ठीक आहे, आजच्या एक्झाममध्ये भलेही 2 पेपर होतात, पेपर 1 आणि पेपर 2. त्याच्यात पेपर 2ला महत्त्व न देता पेपर 1ला जास्ती महत्त्व का बरं दिलं जात आहे हे समजून घ्या पहिले तर. कारण पेपर 1 काय आहे? पेपर 1 अतिशय सोपा असतो. सोपं काय सर म्हणाल, आम्ही तर परिचित नाही आहे, मग कसे सोपा आहे? ह्या सोपा आहे. पेपर 2 तुमचा सब्जेक्टचा पेपर जरी असला तरी याच्यात ज्या लेवलचे प्रश्न विचारले जातात त्याच्या तुलनेमध्ये पेपर 1मध्ये विचारले जाणारे प्रश्न अतिशय सोपे असतात. दुसरी गोष्ट, पेपर 1 तुमच्याकरता न्यू असतो कारण पेपर 1ची पूर्णपणे तुम्ही परिचित नसतात. काही गोष्टी गद्यांश, गणित एवढा भाग सोडला तर बाकीच्या गोष्टी तुमच्याकरता नवीन असतात. एक्सेप्ट जे विद्यार्थी एज्युकेशन सब्जेक्टचे आहे त्यांना काही गोष्टी माहीत असतात, पण सर्व गोष्टीशी तेही परिचित नसतात. ठीक आहे, तर न्यू पेपर असल्यामुळे आपल्याला याच्यावर फोकस करणे जास्ती बनतं. तिसरी गोष्ट काय? स्कोरिंग असतो. पेपर 1मध्ये जे प्रश्न आहे ते साधारण जरी नसले तरीही विचारण्याची पद्धत जी आहे ती साधारण आहे. थोडासा पॅटर्नमध्ये आता बदलाव झालेला आहे, पण तरीही पेपर 1 जो आहे दॅट इज व्हेरी स्कोरिंग. याच्यात तुम्ही चांगले पैकी मार्क जे आहे 80+ मार्क्स किंवा मिनिमम 70+ मार्क्स तर सहज मिळू शकतात. पण त्याच्याकरता तुम्हाला प्रॉपर नॉलेज, प्रॉपर अंडरस्टँडिंग असणं अत्यंत आवश्यक आहे. या गोष्टींची नोंद घ्यावी. त्याच्यानंतर रिक्वायर्स प्रॅक्टिस. मध्ये इथे काय म्हटलं आहे, भरपूर MCQs, PYQs आणि संकल्पनात्मक आधारित प्रश्न तुम्हाला याच्यात सराव करावे लागतील. कारण पेपर 1मध्ये प्रॅक्टिकल गोष्टी 3 युनिट्स आधारित आहे प्रॅक्टिकलवरती. दॅट इज डेटा इंटरप्रिटेशन, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आणि मॅथमॅटिकल रिझनिंग, जिथे भरपूर प्रमाणात तुम्हाला सरावची आवश्यकता पडते. आणि लेस लेंदी. पेपर 2चा जो सिलेबस आहे तो समुद्रासारखाच वास्ट आहे, पण पेपर 1मध्ये सिलेबस जो आहे तो लिमिटेड असल्यामुळे हा कमी लेंदी पेपर आहे. ओके, सो आता तुम्ही म्हणाल सर एवढ्या कमी वेळात
पेपर 1 कोण कव्हर करून देईल, तर त्याच्याकरता आपल्या ग्लोबल ऑनलाईननी तुमच्याकरता कंप्लीट क्रॅश कोर्स पेपर 1 मध्ये आणलेला आहे. हा जर कोर्स आपण घेता तर तुम्हाला कंप्लीट लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, ज्यांचे लाईव्ह मिस होतात ते याचा उपयोग करू शकतात. कंप्लीट सिलेबसचे नोट्स तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही फॉर्ममध्ये मिळतील. वीकली टेस्ट आम्ही घेतो. वीकली टेस्टमध्ये आठवड्याभराचा अभ्यास तुमचा आठवड्यातनं 2दा बुधवार आणि शनिवार आम्ही याचा सराव करवून घेतो MCQच्या माध्यमातून. फुल सिलेबस मॉक टेस्ट तुम्हाला 50+ मॉक टेस्ट अवेलेबल राहतील. त्याच्यानंतर 2000+ MCQ सिरीज ही उपलब्ध राहील. PYQ MCQ तुम्हाला PDF आणि क्लास दोघांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलं जाईल. याच्या व्यतिरिक्त मॅरेथॉन सेशन्स ही क्रॅश कोर्स हे तुम्हाला उपलब्ध राहतील. या कोर्सची जी न्यू बॅच एक आज सुरू झालेली आहे आणि पुढील बॅच जी आहे ती 21 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे. कोर्स फीस 3000 पण 30%चा डिस्काउंट करून मात्र 2100 मध्ये हा कोर्स तुम्हाला उपलब्ध राहील. जॉईन करायला ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करायचं आहे किंवा या 2 नंबरवरती व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क करा. इथूनही तुम्ही डायरेक्ट जॉईन होऊ शकतात. आता हे बघा, हे तुमचे टोटल 10 युनिट्स आहे ज्यांना मी 3 भागांमध्ये वर्गीकरण याचं केलेलं आहे. पहिली गोष्ट तर काय आहे, बेसिकली कन्सेप्च्युअल युनिट्स असतात, त्याच्यानंतर प्रॅक्टिस बेस्ड युनिट्स आहे आणि मेमोरी बेस्ड युनिट्स आहे किंवा थोड्या मॉडरेट लेवलच्या युनिट्स आहे. कन्सेप्च्युअल आणि स्कोरिंग युनिट्समध्ये बेसिकली 4 युनिट्स येतात. रीडिंग कम्युनिकेशन, टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड आणि इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. शिक्षण अभियोक्ता, संशोधन अभियोक्ता, संप्रेषण आणि ICT या 4 युनिट्स जे आहे तुमच्या कन्सेप्च्युअल युनिट्समध्ये येतात. कन्सेप्च्युअल म्हणजे इथे समजायला कमी गोष्टी नाही आहे. इथे आपल्याला मेन फोकस जो आहे तो कशावर फोकस करायचा आहे. वेगळ्या वेगळ्या संकल्पना येतील. संकल्पना काही फुल फॉर्म्स वगैरे ICTत वगैरे पाहायला भेटतील. काही लक्षात ठेवणाऱ्या गोष्टी इथे येतील, जशा टीचिंगमध्ये आणि रिसर्चमध्ये रेफरन्सिंग स्टाईल झाला, टीचिंगमध्ये 1-2 थ्योरीज झाल्या, मॉडेल्स झाल्या, या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. तर या 4 युनिट्स जे आहे या अतिशय स्कोरिंग आहे. इथे तुम्ही जवळजवळ 40 मार्क तरी गोवा करू शकतात. ठीक आहे, चांगल्याने प्रिपेअर केलं तर 40 नाही तरी कमीत कमी 35+ मार्क जे आहे ते तुम्ही इथे मिळवू शकतात. त्याच्यानंतर येतं प्रॅक्टिस बेस्ड युनिट. आता हे डेटा इंटरप्रिटेशन जे आहे, डेटा इंटरप्रिटेशन आणि मॅथमॅटिकल रिजनिंग नाही म्हटलं तरी कॉम्प्रिहेन्शन, हे डेटा इंटरप्रिटेशन पहिलं आणि तिसरं हे तर 100% गॅरंटीड क्वेश्चन आहे. हे दरवर्षी विचारलं जातं. भले डेटा इंटरप्रिटेशनला ते तुम्हाला 2 भागांमध्ये विचारतील, म्हणजे एक टेबल देतील, एक पाय चार्ट देतील, त्या आधारावर तुम्हाला ते डेटा इंटरप्रिटेशन विचारतील. 3 प्रश्न याचे आणि 2 प्रश्न याचे असे ते विचारू शकतात. पण डेटा इंटरप्रिटेशनमधनं 5 प्रश्न सुनिश्चित आहे. कॉम्प्रिहेन्शनमध्येही एक गद्यांश दिला जाईल, त्या आधारावर तुम्हाला 5 प्रश्न सोडवावे लागतील. हे आपले कॉलेज लेवल किंवा शाळेसारखा गद्यांश नाही राहत, हा टेक्निकल गद्यांश असतो. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित नॉलेज आणि सराव जर करता तरच याच्यापैकी तुम्ही 10 पैकी 10 आणि इथे 10 पैकी 10 मार्क गेन करू शकतात. मॅथमॅटिकल रिजनिंगमध्ये संकल्पना भरपूर आहे. प्रॉफिट लॉस आहे, सिंपल इंटरेस्ट आहे, डिस्टन्स अँड टाईम आहे, व्हेन डायग्राम आहे, कोडिंग डिकोडिंग आहे, बऱ्याचशा गोष्टी इथे येतात. त्याच्यामुळे कुठे ना कुठे जर फॉर्म्युला किंवा काही लक्षात नाही राहिलं तर इथे मार्क जातात. त्यामुळे आपण या 3 गोष्टींवरती लॉजिकल रिजनिंगमध्येही तुम्हाला जर उपयुक्त MCQ प्रॅक्टिस असेल आणि उपयुक्त संकल्पना माहीत असेल चांगलेपणे, तर इथेही तुमचे मार्क जे आहे ते जाणार नाही. तर या गोष्टींची तुम्ही लक्षात घ्या आणि येथे रेग्युलर सराव करा. आता लास्ट पार्ट येतो हायर एज्युकेशन आणि पीपल अँड एन्व्हायरमेंट. हायर एज्युकेशनमध्येही तुम्हाला काही प्रश्न जे आहे ते रेग्युलर बेसिसवर विचारले जातात, जसं UGCC प्रश्न संबंधित प्रश्न आहे, नंतर डिजिटल डिजिटल इनिशिएटिव्ह आहे, त्याच्यानंतर अजून तुम्हाला तक्षशिला, नालंदा जे एन्शंट युनिव्हर्सिटीज आहे, कोठारी कमिशन, सॅडलर कमिशन, त्याच्यानंतर बुद्धिस्ट वैदिक पिरियड, इथूनही प्रश्न बनतात. ते याच्यात तुम्ही प्रश्न विचारले जातील. इथे 20 पैकी कमीत कमी 10+ मार्क्स तुम्ही गेन करू शकतात. तर अशा प्रकारे 80+ मार्क्स जे आहे हे तुम्हाला एवढा पोर्शन, हे 2 आणि हे एवढा भाग केला तर तुमचे 80+ मार्क्स तर सहज बनतात.
आता काही टिप्स आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवायचे. सगळ्यात पहिले तर काय, पेपर 1मध्ये तुम्हाला संकल्पनात्मक समजणं अत्यंत आवश्यक आहे. संकल्पना जर व्यवस्थितपणे चांगलेपणे जर आपण समजता तर तुम्हाला कन्सेप्टची अंडरस्टँडिंग प्रॉपरली होऊन जाईल. प्रॉपर संकल्पना समजल्यावर तुम्ही MCQ प्रॉपरली प्रॅक्टिस कराल, नियमित रूपाने MCQचा सराव कराल, तर तुम्ही एक्झाममध्ये डेफिनेटली क्वेश्चनला अटेम्प्ट करून घ्याल. योग्य पद्धतीने त्याचं उचित उत्तर, ॲक्युरेट आन्सर तुम्ही निश्चितच लावू शकाल. म्हणून ज्या काही युनिट्स तुम्ही प्रिपेअर करता त्याच्यात असलेले संकल्पना उपयुक्त पद्धतीने समजा. वेगळ्या वेगळ्या कोणाने ॲप्लिकेशन कन्सेप्टची असते, ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारले जातात. आजकाल चिल्लर प्रश्न नाही विचारत सेट विभाग. आजकाल तुम्हाला कन्सेप्ट उदाहरण स्वरूपात दिला जाईल प्रश्न, तिथे कोणती संकल्पना लागेल असा प्रश्न सेट विभाग विचारतो. तर कन्सेप्टची क्लॅरिटी जी आहे ही तुम्हाला टीचिंग, रिसर्च, कम्युनिकेशन, ICT या युनिटच्या बाबतीत आणि काही प्रमाणात लॉजिकल रिझनिंग इथे भरपूर हेल्प करणार आहे. ठीक आहे. तर पहिले तर संकल्पना व्यवस्थित समजा. त्यानंतर जे आहे ज्या प्रॅक्टिकल टॉपिक्स आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं RC, DI, मॅथ, याच्या रेग्युलर बेसिसवर सराव करा. सराव केल्याने इथूनही तुमचे 20 मार्क जे आहे ते बिलकुल नक्की होऊन जातील, पक्के होऊन जातील. इथून तुमचे मार्क प्रॅक्टिकल टॉपिक्समधनं जाणार नाही. त्याच्यानंतर काय, बरेचसे विद्यार्थी काय चूक करतात की पेपर 2वर जास्ती फोकस करतात. त्यांना वाटतं की 40-50 दिवसात आपला पेपर 1 बनवून देऊ, पण असं नाही आहे. जेवढा पेपर 2ची इम्पॉर्टन्स आहे त्याच्याकरता पेपर 1चीही तेवढी इम्पॉर्टन्स आहे. उलट माझं तर म्हणणं आहे की पेपर 1ची जास्ती इम्पॉर्टन्स आहे. कारण काय, पेपर 1 गेम चेंजर आहे. समजा पेपर 1मध्ये तुम्ही 80+ मिळवून घेतले तर तुम्हाला पेपर 2मध्ये थोडेसे कमी जरी मिळाले तरी तुम्ही कट ऑफला मॅच करू शकाल. ठीक आहे, कट ऑफला मीट करू शकाल, तेवढा स्कोअर तुमचा बनवून घेतो. ऑब्वियसली इथे लोड जो आहे तो कमी होतो, कारण या पेपरमध्ये, पेपर 2मध्ये वेगळे प्रश्न विचारण्याच्या पद्धती अजून विकट होत चाललेले आहे. तर म्हणून आपण पेपर 1ला जितका सिक्युअर करू शकता सिक्युअर करा, कारण ही शेवटची पेन पेपर एक्झाम आहे. इथे पेपर टफ असण्याची बरीच शक्यता आहे. ठीक आहे. MCQ प्रॅक्टिस ही तुम्ही रेग्युलर बेसिसवर करा. जितके जास्ती MCQ सराव कराल तेवढी तुमची ॲनालिटिकल थिंकिंग डेव्हलप होईल, तेवढे तुमचे स्पीड वाढेल, तेवढी तुमची जी आहे आपले संकल्पनांना समजण्याची शक्ती जी आहे आणि त्यांना अप्लाय करण्याची शक्ती जी आहे ती स्किल तुमच्यात डेव्हलप होऊन जाईल. कारण MCQ करणे तुमच्यात ॲनालिटिकल कौशल्य जे आहे हे निश्चितच चांगलं डेव्हलप होतं आणि त्यांनी आपण कमी वेळात न येणाऱ्या प्रश्नालाही उचित उत्तर लावून, उचित लॉजिक लावून आपण सोडवू शकाल. तर या गोष्टींचं तुम्ही निश्चितच पालन करावे. त्याच्यानंतर PYQजला समजणं अत्यंत उपयोगी आहे. कारण PYQ काय आहे, PYQ इज द बेस. ठीक आहे, PYQ तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी बेस आहे. तर या PYQजलाही निश्चितपणे व्यवस्थित समजा. तुम्ही आपल्याकडे जे आहे बेसिकली 2022पासनं मागे 2012 तर नाही, पण तुम्हाला सल्ला देईल की 15पर्यंतचे PYQs चांगले डिटेलमध्ये स्टडी करा, डिटेलमध्ये यांना लावून घ्या. तर तुम्हाला परीक्षेमध्ये वेगळ्या वर्षी कशा पॅटर्न बदलत गेला आहे आणि पलीकडे काय होऊ शकतं याचा अंदाज तर तुम्हाला येऊनच जाईल. आणि नेक्स्ट येतं मॉक टेस्ट प्रॅक्टिस. पेपर 1मध्ये तुम्हाला नेटसारखा पलीकडचा वेळ नाही मिळत. इथे मात्र 1 तास दिला जातो. 1 तासात जे आहे तुम्हाला पेपर 1 संपवून त्यांना परत करावी लागते शीट, आन्सर शीट. तर त्याच्यामुळे स्पीड वाढवण्याकरता आणि ॲक्युरेसी वाढवण्याकरता तुम्हाला सतत बेसिसवर मॉक टेस्ट जे आहे हे लावणं गरजेचं आहे. मॉक टेस्ट लावण्याने तुमचं कन्सन्ट्रेशन, तुमची ॲक्युरेसी, तुमची स्पीड आणि मुख्य म्हणजे त्या वेळात तुम्ही 50 प्रश्न अटेम्प्ट करू शकत आहे की नाही हे स्किल तुमच्यात डेव्हलप होऊन जाईल. कारण मॉक टेस्टची जितकी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला योग्य ठरेल एक्झाममध्ये अटेम्प्ट करण्यात. कारण नाही तर काय होतं, प्रश्न सुटतात, उगीच जे आपल्याला येतं आपण ते आपलं सुटून जातं. जिथे वेळ नाही घालवायला पाहिजे तिथे आपण वेळ घालवून मूर्खपणा करतो. तर या गोष्टींना पासून आपण स्वतःला वाचवू शकू. म्हणून मॉक टेस्टचा सराव जो आहे तो अत्यंत आवश्यक होऊन जातो. सर हे काही टिप्स आहेत जे आपण खास लक्षात घ्या. इथे युनिट्सचं कॅटेगरायझेशननी सांगितलं आणि पेपर 1च्या महत्त्वपूर्ण का बरं आहे हेही तुम्हाला इथे सांगितलं गेलं आहे. तर आय होप या टिप्स ज्या आहे या आपण आपल्याला खूप मदतगार राहतील.
पेपर 2चे कंप्लीट क्रॅश कोर्सेस जे आहे त्या 21 तारखेपासून नेक्स्ट बॅच सुरू होणार आहे. तर इथे आपल्याकडे आहे कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, मराठी, इंग्लिश, पॉलिटिकल सायन्स, कम्प्युटर सायन्स, लाईफ सायन्स, एज्युकेशन आणि केमिस्ट्री या सर्व विषय जे आहे हे आपल्याकडे उपलब्ध आहे. आपण या कोर्सेसचा निश्चितच लाभ घ्या, ज्याच्या माध्यमातून आपण पेपर 2मध्येही चांगले स्कोअर करू शकाल. पेपर 2च्या कोर्समध्ये आपल्याला लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, कंप्लीट सिलेबसचे नोट्स इंग्लिश मराठीमध्ये उपलब्ध आहे. मॉक टेस्ट आपल्याला विकली टेस्ट आपल्याला उपलब्ध आहे. दर आठवड्यात विकली टेस्ट आपला होतो, ज्याच्या माध्यमातून आपला सराव जो आहे आठवड्याभराचा रिव्हिजन आपण करवून घेतो. फुल सिलेबसचा मॉक टेस्ट जो आहे तोही आपल्याकडे 25+ मॉक टेस्ट अवेलेबल आहे. MCQ PYQs ही आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि सर्वात मोठी विशेषता या कोर्सची ही आहे की कुठलाही पेपर 2 घेतल्यावर तुम्हाला पेपर 1 जो आहे तो बिलकुल फ्री दिला जातो विथ ऑल सेम फॅसिलिटीज. पेपर 2ची जी फी आहे दॅट इज 10,000, पण 20% डिस्काउंट करून मात्र 8,000 तुम्हाला कोर्स जो आहे तो दोन्ही पेपरचा ॲक्सेस मिळून जातो. तर जॉईन करायला ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करायचं आहे. एक बॅच आज सुरू होत आहे आणि पुढील बॅच 21 जानेवारीपासून सुरू होणार आहे. जर आपल्याला अडचण येत असेल तर 2 नंबरवरती डायरेक्ट संपर्क साधूनही आपण जॉईन होऊ शकता. डायरेक्ट जॉईन करायचं असेल तर ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करा. होम इंटरफेसमध्ये स्टोअर बटनावर क्लिक करा. इथे तुमचा कोर्स टाईप करून द्या, जसं MS सेट पेपर 1 आहे किंवा जो कोणता सब्जेक्टचा घ्यायचा असेल तो, तर त्यानुसार सिलेक्ट करा आणि सिलेक्ट केल्यावर पेमेंट ऑप्शन येईल. पेमेंट केल्यावर जितकी पण फी आहे ती तुम्हाला पेमेंट करायची आहे. त्याच्यानंतर त्या कोर्समध्ये टेस्ट, ॲक्सेस, विकली टेस्ट सगळ्यांचा तुम्हाला ॲक्सेस मिळून जाईल. ओके, सो आय होप आजचं सेशन व्हिडिओ आवडला असेल. आपल्याला व्हिडिओ आवडला तर आपण व्हिडिओला लाईक करावे आणि तुमचं एक लाईक आम्हाला खूप मोटिवेशन करतं. आणि दॅट्स ऑल फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप हा व्हिडिओ जो आहे आपल्याला खूप हेल्पफुल राहील. सो ओके देन, बाय, गुड नाईट.